द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा मराठीतून सारांश आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया लगेच. प्रकरण पहिलं हे आपण पाहणार आहोत. तुमच्या आतील सुवर्ण खनिजा, द ट्रेजर हाऊस विदिन यू. लेखक पुस्तकाची सुरुवात एका अद्भुत विधानाने करतात. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती, अथांग संपत्ती, वैभव हे बाहेर कुठेही नसून तुमच्या स्वतःच्या आत दडलेले आहे. यालाच लेखक सुवर्ण खनिजा म्हणतात. चुंबकीय माणसाचे उदाहरण. लेखक दोन प्रकारच्या माणसांचे उदाहरण देतात. चुंबकीय माणूस हा तो माणूस असतो जो आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेला असतो. त्याला माहिती असते की त्याचा जन्म जिंकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी झाला आहे. असा माणूस चुंबकीय शक्तीसारखा यश, संपत्ती आणि योग्य लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. अचुंबकीय माणूस हा तो माणूस असतो जो नेहमी भीती, शंका आणि अविश्वासाने भरलेला असतो. जेव्हा त्याच्यासमोर एखादी सुवर्णसंधी येते तेव्हा तो विचार करतो, जर माझे नुकसान झाले तर, लोक माझ्यावर हसले तर. हा माणूस स्वतःच्याच भीतीने अपयशाला आकर्षित करतो. मनाचे दोन भाग, कॉन्शियस अँड सबकॉन्शियस. आपले मन हे एकच आहे, पण त्याचे कार्य दोन स्तरांत चालते. जागृत मन हे तुमचे तार्किक मन आहे. हे विचार करते, निर्णय घेते, निवड करते. तुम्ही कोणते पुस्तक वाचायचे, जेवणात काय खायचे हे सर्व तुमचे जागृत मन ठरवते. सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे तुमचे स्वयंचलित ॲटोमॅटिक मन आहे. तुमच्या हृदयाचे ठोके चालवणे, श्वासोच्छ्वास नियंत्रित करणे, पचनक्रिया सांभाळणे हे काम सुप्त मन करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागृत मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवते. सुप्त मन ती गोष्ट खरी करण्यासाठी विश्वाची सर्व शक्ती पणाला लावते. आता आपण प्रकरण 2 पाहणार आहोत. तुमचे मन कसे काम करते, हाऊ युअर ओन माइंड वर्क्स. तुमचे सुप्त मन हे एका बागेसारखे आहे आणि तुमचे जागृत मन त्या बागेच्या माळ्यासारखे आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. दिवसभर तुमचे जागृत मन ज्या प्रकारचे विचार करते ते विचार म्हणजे सुप्त मनाच्या बागेत पेरणारी बियाणे असतात. जर तुम्ही दिवसभर काळजी, भीती, गरिबी आणि आजारपणाचे विचार करत असाल तर तुम्ही बागेत काटेरी झाडांची बियाणे पेरत आहात. तुमचे मन कोणताही तर्क करीत नाही, ते त्या काटेरी बियाणांना मोठे करते आणि तुमच्या आयुष्यात दुःख घेऊन येते. जर तुम्ही यश, समृद्धी, आरोग्य आणि प्रेमाचे विचार पेराल तर सुप्त मन त्याचे रूपांतर सुंदर फळांमध्ये आणि फुलांमध्ये करेल. सुप्त मन तर्क करत नाही. सबकॉन्शियस डझंट आर्ग्यू. सुप्त मनाकडे स्वतःची विवेकबुद्धी नसते. ते जागृत मनाला कधीही उलट प्रश्न विचारत नाही. तुम्ही हा विचार चुकीचा का करत आहात? जर तुम्ही स्वतःला वारंवार सांगत असाल की मला महागातल्या वस्तू परवडत नाहीत किंवा माझे नशीबच खराब आहे, तर सुप्त मन तुमचे ते वाक्य आज्ञा म्हणून स्वीकारते. ते तुमच्या आयुष्यात अशाच परिस्थिती निर्माण करेल ज्यामुळे तुम्हाला त्या वस्तू कधीच परवडणार नाहीत. आता आपण प्रकरण 3 पाहणार आहोत. सुप्त मनाची चमत्कारिक कार्यशक्ती, द मिराकल वर्किंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस. हे प्रकरण आपल्याला शिकवते की सुप्त मन हे केवळ विचारांवर चालत नाही, तर ते तुमच्या शरीरावर बरे हील करण्याची ताकद ठेवते. शरीराचा निर्माता, द मार्केट ऑफ द बॉडी. तुमच्या सुप्त मनावरील विश्वासाने कित्येक असाध्य आजार बरे झाल्याचे इतिहास सांगतो. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हाही सुप्त मन जागृत असते. ते शरीरातील पेशींची दुरुस्ती करते. लेखक सांगतात की जर सुप्त मनाने तुमचे संपूर्ण शरीर शून्यातून गर्भाशयात असताना बनवले आहे तर त्याला शरीराचा एखादा बिघडलेला भाग दुरुस्त कसा करायचा हे नक्कीच माहिती असते. जगप्रसिद्ध मानसिक उपचारांचे उदाहरण आपण घेऊया.
फ्रान्समधील लुईस नावाच्या एका धार्मिक स्थळाचे उदाहरण लेखक देतात. तिथे एका पाण्याचा झरा आहे जिथे जाऊन प्रार्थना केल्याने हजारो अंध, अपंग आणि कॅन्सरची रुग्ण बरे झाले आहेत. डॉक्टर मर्फा यावर वैज्ञानिक दृष्टिकोन मांडतात. ते पाणी जादुई नाही, पण त्या रुग्णाच्या मनात असलेला अढळ विश्वास, अब्सोल्यूट फेथ जेव्हा त्यांच्या सुप्त मनापर्यंत पोचला तेव्हा सुप्त मनाच्या हिलिंग पॉवरने त्यांच्या शरीराला पूर्णपणे बरे केले. प्रकरण 4 आपण पाहणार आहोत. प्राचीन काळातील मानसिक उपचार, मेंटल हिलिंग इन एन्शियंट टाइम्स. इतिहासात वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये चमत्कारांना वेगवेगळ्या देवांचे किंवा शक्तींचे नाव दिले गेले, परंतु त्या सर्वांमागे एकच मूळ शक्ती काम करत होती. ती म्हणजे माणसाच्या सुप्तमनाची ताकद, संमोहन, हिप्नोटिझम आणि सुप्तमनाची शक्ती. 18व्या शतकात अँटोन मेस्मर नावाच्या डॉक्टराने संमोहनाचा वापर करून अनेक रुग्णांचे आजार बरे केले. जेव्हा रुग्णाला संमोहन अवस्थेत हिप्नोटिक स्टेट नेले जायचे तेव्हा त्याचे जागृत मन शांत व्हायचे. अशा वेळी डॉक्टरांनी दिलेली सूचना, सजेशन्स थेट सुप्तमनात जायची. तुम्ही आता पूर्णपणे बरे झाला आहात ही सूचना मिळताच रुग्ण खरोखर बरे व्हायचे. विश्वासाची ताकद, द पॉवर ऑफ बिलीफ. बायबलमधील एका वचनाचा संदर्भ लेखक देतात. तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल आणि जर तुमचा विश्वास असेल की ते तुम्हाला मिळाले आहे तर ते तुम्हाला नक्की मिळेल. येथे महत्त्वाचा शब्द हा आहे, मिळाले आहे, ऑलरेडी रिसीव. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेचा निकाल आधीच डोळ्यांसमोर पाहता तेव्हा सुप्त मन त्या कल्पनेला सत्य बनवण्यासाठी मार्ग शोधू लागते. प्रकरण 5 आपण पाहणार आहोत. आधुनिक काळातील मानसिक उपचार, मेंटल हिलिंग इन मॉडर्न टाइम्स. आधुनिक काळात आपण आपल्या सुप्तमनाची शक्ती वैज्ञानिक पद्धतीने कशी वापरू शकतो याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावशाली पद्धती लेखकाने या प्रकरणात दिल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. व्हिज्युअलायझेशनचे तंत्र म्हणजेच तुम्हाला जे काही हवे आहे त्याचे एक स्पष्ट चित्र तुमच्या डोक्यात तयार करा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एक नवीन घर हवे असेल तर डोळे मिटून स्वतःला त्या घरात वावरताना पहा. घराच्या भिंतीचा रंग, तेथील फर्निचर आणि त्या घरात राहताना तुम्हाला होणारा मनातून आनंद अनुभवा. जेव्हा ही प्रतिमा तुमच्या सुप्त मनात पक्की बसेल तेव्हा तुमच्या न कळत अशा घटना घडतील की ते घर तुम्हाला मिळेल. मानसिक चित्रपट पद्धती, द मेंटल मूव्ही मेथड. लेखक या अभिनेत्रीचे उदाहरण देतात जी सुरुवातीला अत्यंत गरीब होती आणि तिला सिनेमात काम करायचे होते. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून एक मानसिक चित्रपट पाहायची ज्यामध्ये ती एका मोठ्या स्टेजवर उभी आहे. लाखो लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिने हा चित्रपट कित्येक महिने रोज रात्री, शेवटी तिला खरोखर ब्रेक मिळाला आणि ती हॉलिवूडची स्टार बनली. झोपण्यापूर्वीची प्रार्थना. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जागृत मनाला शांत करा. सुप्त मनाला सांगा, माझे सुप्त मन अत्यंत शक्तिशाली आहे. ते माझ्या आरोग्याची, संपत्तीची आणि यशाची काळजी घेत आहे. नकारात्मक शब्दांवर बंदी घाला. आजपासून स्वतःसाठी मला जमणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी नेहमी आजारी पडतो हे शब्द पूर्णपणे वापरणे बंद करा. हा या पुस्तकाचा पहिला आपण भाग थोडासा सविस्तरपणे पाहिलेला आहे. आता आपण प्रकरण 6 पाहणार आहोत. मानसिक उपचारांमधील व्यावहारिक तंत्रे, प्रॅक्टिकल टेक्निक्स इन मेंटल हिलिंग. या प्रकरणात डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सुप्त मनाला आपल्या इच्छा सांगण्याच्या आणि अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक पद्धती दिल्या आहेत. जेव्हा आपण एखादी गोष्ट सुप्त मनाला सांगतो तेव्हा जागृत मनाचा तर्क आणि शंका आडव्या येतात. त्यावर मात कशी करायची हे यात सांगितले आहे. मानगुटीवर बसणारी इच्छा आणि पद्धत, द 5 ओह टेक्निक. या पद्धतीचा अर्थ असा आहे, तुमच्या सुप्त मनाला तुमच्या इच्छेची ऑर्डर द्या आणि नंतर काळजी करणे पूर्णपणे सोडून द्या. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही पोस्टाने किंवा ऑनलाईन एखादी वस्तू मागवता
तेव्हा रोज पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विचारत नाही की माझं पार्सल कुठे आहे. तुम्ही शांत बसता कारण तुम्हाला माहिती असतं की ते पार्सल येणार आहे. तसाच विश्वास सुप्त मनावर ठेवा. वैज्ञानिक प्रार्थना, सायंटिफिक प्रेयर, ॲफर्मेशन्स. प्रार्थना म्हणजे नुसते शब्द नव्हे तर त्या शब्दांमागील भावना. जेव्हा तुम्ही पूर्ण मानसिक शांततेत एखादे वाक्य वारंवार उच्चारता तेव्हा ते सुप्त मनात रुजते. प्रार्थना नेहमी वर्तमान काळात प्रेझेंट टेन्स असावी. माझे आरोग्य चांगले होईल असे म्हणण्याऐवजी माझे शरीर क्षणोक्षणी अधिक निरोगी आणि मजबूत होत आहे असे म्हणावे. आता आपण प्रकरण 7 पाहणार आहोत. सुप्त मनाची प्रवृत्ती जीवनाभिमुख आहे. द टेंडन्सी ऑफ द सबकॉन्शियस इज लाईक वर्ड. तुमचे सुप्त मन हे नेहमी तुमच्या बाजूने असते. त्याची मूळ प्रवृत्ती ही जीवन टिकवून ठेवणे, आरोग्य देणे आणि संरक्षण करणे हीच आहे. जगातील 90% जास्त मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया, उदाहरणार्थ रक्ताभिसरण, पेशींची निर्मिती, मुक्त मन स्वतः सांभाळते. निसर्गाची हिलिंग शक्ती. जर तुमच्या हातात जखम झाली तर तुमचे जागृत मन काहीही करत नाही. सुप्त मन ताबडतोब तिथे पांढऱ्या रक्तपेशी पाठवते, नवीन त्वचा तयार करते आणि जखम भरून काढते. मानसिक अडथळे. सुप्त मनाचे हे नैसर्गिक काम केवळ एकाच गोष्टीमुळे थांबते, ते म्हणजे तुमचे नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि भीती. जेव्हा तुम्ही मनात सतत द्वेष बाळगता तेव्हा तुम्ही सुप्त मनाच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आणता, ज्याचे रूपांतर पुढे आजारपणात होते. आपल्याला हवे असलेले निकाल कसे मिळावे? हाऊ टू गेट द रिझल्ट्स यू वॉन्ट. अनेकदा लोक तक्रार करतात की मी खूप प्रार्थना केली, खूप सकारात्मक विचार केला, तरीही मला अपयश आले. असे का? या प्रश्नाचे उत्तर लेखकाने दिलेले आहे. उलट प्रयत्नांचा नियम. जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनावर जबरदस्ती फोर्स करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचे सुप्त मन काम करणे बंद करते. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल आणि तुम्ही स्वतःवर जबरदस्ती करायला लागलात की मला झोपायचंच आहे, मी झोपणारच आहे, तर तुम्हाला अजून जास्त जाग येईल. कारण जबरदस्ती करणारा तुमच्या मनात मला झोप येत नाही आहे ही भीती जास्त मोठी असते. कल्पनाशक्ती विरुद्ध इच्छाशक्ती. इमॅजिनेशन वर्सेस विल पॉवर. जेव्हा तुमच्या इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यात युद्ध होते तेव्हा नेहमी कल्पनाशक्तीचा विजय होतो. उदाहरण पाहूया आपण. जर जमिनीवर एक फूट रुंद फळी ठेवली आणि तुम्हाला त्यावर चालायला सांगितले तर तुम्ही सहज चालाल. पण तीच फळी जर 2 20 मजली इमारतींच्या मध्ये ठेवली आणि सांगितले की इच्छाशक्तीच्या जोरावर चालून दाखवा तर तुम्ही चालणार नाही. कारण तुमच्या कल्पनेत तुम्ही खाली पडून मरत आहात. तुमची कल्पनाशक्ती भीतीला मोठी करते. सुप्त मनाकडून काम करून घेताना कधीही मानसिक ताण किंवा जबरदस्ती करू नका. रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना जेव्हा मन एकदम शांत असते तेव्हा तुमच्या इच्छित निकालाची फक्त कल्पना व्हिज्युअलाइज करा. आता आपण प्रकरण 9 पाहणार आहोत. श्रीमंत होण्यासाठी सुप्त मनाची शक्ती कशी वापरावी. हाऊ टू यूज द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस फॉर वेल्थ. हा या पुस्तकातील सर्वात प्रसिद्ध धडा आहे. म्हणजे लेखकाच्या मते गरिबी हा कुठलाही शाप नाही. गरिबी हा एक मानसिक आजार आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या श्रीमंत नसाल तर तुम्ही कधीही आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होऊ शकणार नाही. पैसा या शब्दाची ताकद आपण आता पाहणार आहोत. अनेक लोकांच्या मनात पैशाबद्दल लहानपणापासून चुकीचे विचार पेरले गेलेले असतात. जसे की पैसा हे सर्व पापांचे मूळ आहे, श्रीमंत लोक प्रामाणिक नसतात किंवा पैसे झाडाला लागत नाहीत. लेखक म्हणतात की जर तुम्ही पैशाला मनातून वाईट समजत असाल तर ते तुमच्याकडे कधीच टिकणार नाहीत. तुम्ही ज्या गोष्टींचा निषेध करता ती गोष्ट तुम्ही गमावून बसता. संपत्ती आकर्षित करणारा महामंत्र. वेल्थ अफर्मेशन्स. जर तुम्ही सतत म्हणालात की मी श्रीमंत आहे तर तुमचे जागृत मन लगेच टोकणार की तुझ्या बँकेत तर फक्त 500 रुपये आहेत, तू खोटं बोलतोस. यामुळे मनात द्वंद्व निर्माण होतो. यावर लेखकाने एक जादुई उपाय दिला आहे. रोज रात्री शांतपणे बसून स्वतःला कोणत्याही शंकेशिवाय पुढील वाक्य सांगा. संपत्ती.
समृद्धी, यश म्हणजेच वेल्थ, सक्सेस अँड प्रॉस्पॅरिटी या साध्या शब्दांमुळे जागृत मन कोणताही आक्षेप घेत नाही. जेव्हा तुम्ही या शब्दांची भावना मनात गोळवता तेव्हा सुप्त मन तुमच्या आयुष्यात संपत्तीचे नवनवीन मार्ग खुले करू लागते. आता आपण प्रकरण 10 पाहणार आहात. श्रीमंत होण्याचा तुमचा अधिकार. यू राईट टू बी रिच. तुम्ही या पृथ्वीवर केवळ जगण्यासाठी किंवा जेमतेम संघर्ष करण्यासाठी आलेले नाही. तुमचा जन्म एका आनंदी, वैभवशाली आणि समृद्ध आयुष्यासाठी झाला आहे, असा लेखकाचा ठाम विश्वास आहे. पैशाचा खेळता प्रभाव. सर्क्युलेशन ऑफ मनी. पैशाला एका ठिकाणी साठवून किंवा लपून ठेवू नका. पैसा हा रक्तासारखा आहे. शरीरात जसे रक्त सतत फिरत राहिले पाहिजे तसेच अर्थव्यवस्थेत तुमच्या आयुष्यात पैसा खेळता राहिला पाहिजे. जेव्हा तुम्ही कोणाला पैसे देता, उदाहरणार्थ बिल भरणे किंवा खरेदी करणे, तेव्हा ते आनंदाने आणि कृतज्ञतेने द्या म्हणतात. द्या. मनात असा विचार करा की हा पैसा बाजारात जाऊन अनेकांचे भले करेल आणि माझ्याकडे 1000 पटीने परत येईल. श्रीमंतांचा मत्सर करणे थांबवा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मोठ्या गाड्या, प्रगती पाहून जळता किंवा मत्सर करता तेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनाला नकळत निगेटिव्ह सिग्नल देता की मला श्रीमंती आवडत नाही. जेव्हा तुम्ही कोणाला यशस्वी किंवा श्रीमंत पाहाल तेव्हा मनातून त्यांचे कौतुक करा आणि त्याला अजून यश मिळो अशी प्रार्थना करा. यामुळे तुमचे मन तीच श्रीमंती तुमच्याकडे आकर्षित करेल. प्रकरण 11. सुप्त मन यशातील भागीदार. युअर सबकॉन्शियस माइंड ॲज अ पार्टनर इन सक्सेस. यश म्हणजे केवळ खूप पैसा असणे नव्हे. यश म्हणजे मानसिक शांतता, आनंद आणि तुमच्या आवडीचे काम करून समाजाची सेवा करणे. लेखकाने यशाचे 3 महत्त्वाचे टप्पे सांगितलेले आहेत. टप्पा पहिला. तुम्हाला जे काम करायला मनापासून आवडते ते काम करा. ते काम अगोदर शोधा आणि तेच करा. जर तुम्हाला तुमचे क्षेत्र माहीत नसेल तर सुप्त मनाला विचारा, मला माझा खरा मार्ग दाखव. टप्पा 2. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात इतके तज्ज्ञ, एक्सपर्ट व्हा की तुमच्यापेक्षा उत्तम कोणीही करू शकणार नाही. टप्पा 3. सर्वात महत्त्वाचा टप्पा. तुमचे यश हे केवळ स्वार्थी नसावे. तुमच्या कामामुळे जगातील इतर लोकांच्या आयुष्यातही काहीतरी मूल्य, व्हॅल्यू वाढले पाहिजे. सुप्त मनावर कधीही जबरदस्ती करायची नसते, तर शांततेने कल्पना करायची असते. गरिबी हा एक मानसिक आजार आहे आणि तो दूर करण्यासाठी पैशांबद्दल कृतज्ञता हवी. दुसऱ्यांच्या श्रीमंतीचा मत्सर करणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे बंद करणे. यशाचा खरा मार्ग स्वतःच्या आवडीचे काम शोधण्यात आहे. आता आपण प्रकरण 12 पाहणार आहोत. वैज्ञानिक आणि शोधकर्ते सुप्त मनाचा वापर कसा करतात. हाऊ सायंटिस्ट यूज अ सबकॉन्शियस माइंड. जगातील अनेक मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत आणि शोधकर्ते जेव्हा एखाद्या समस्येवर किंवा शोधावर वर्षानुवर्ष काम करून थकतात तेव्हा शेवटी त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या सुप्त मनाकडून मिळते. कारण जेव्हा जागृत मन प्रयत्न करून शांत होते तेव्हा सुप्त मनाचे अथांग ज्ञान भांडार उघडते. निकोला टेस्ला यांचे उदाहरण पाहूया. महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला जेव्हा एखादा नवीन शोध लावायचे तेव्हा थेट प्रयोगशाळेत जात नव्हते. ते त्यांच्या कल्पनेमध्ये त्या मशीनचे डिझाईन सुप्त मनाच्या मदतीने पूर्णपणे तयार करायचे. ते मशीन डोळे मिटून मनात चालवून पाहायचे आणि कित्येक आठवड्यांनी जेव्हा त्यांना मनातील मशीनमध्ये कोणताही दोष दिसत नसे तेव्हाच ते प्रत्यक्षात ती मशीन बनवायचे. त्यांचे मानसिक प्रयोग कधीही चुकत नसत. बेझिंग रिंगचा शोध. रसायनशास्त्रज्ञ फेडरिक केकुले हे बेन्झिनचा रासायनिक संरचनेचा म्हणजे केमिकल स्ट्रक्चरचा शोध लावण्यासाठी कित्येक महिने धडपडत होते, पण त्यांना उत्तर मिळत नव्हते. एक दिवस खूप थकल्यामुळे ते खुर्चीवर झोपी गेले. झोपेत त्यांच्या सुप्त मनाने त्यांना एक स्वप्न दाखवले. एक साप स्वतःची शेपटी तोंडात धरून गोल फिरत आहे.
केकुले झोपेतून जागे झाले आणि त्यांना समजले की बेन्झिनची रचना ही सरळ रेषेत नसून एका रिंग सर्कलसारखी आहे. या सुप्त मनाच्या संकेताने रसायनशास्त्राचा इतिहास बदलला. जर तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकला असाल आणि खूप विचार करूनही उत्तर मिळत नसेल, तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या सुप्त मनाला विचार करूनही उत्तर मिळत नसेल, तर तुमच्या सुप्त मनाला सांगा, मला या समस्येचे अचूक उत्तर उद्या सकाळी 8 वाजेपूर्वी दे. तुमचं मन शांत झाल्यावर सुप्त मन त्याचं उत्तर विचारांच्या किंवा स्वप्नांच्या स्वरूपात तुमच्या समोर आणेल. प्रकरण 13. सुप्त मन आणि झोपेचे चमत्कार. युअर सबकॉन्शियस अँड द वंडर्स ऑफ स्लीप. आपल्याला वाटते की झोपणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे किंवा शरीर पूर्णपणे बंद पडणे आहे, पण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचे सुप्त मन सर्वात जास्त सक्रिय असते. तुम्ही झोपलेले असतानाही ते तुमचे अवयव चालवते आणि शरीराची झीज भरून काढते. झोपेमध्ये मार्गदर्शन, गायडन्स इन स्लीप. लेखकाला एकदा लॉस एंजलिसमध्ये एका नवीन नोकरीची ऑफर आली होती, ज्यासाठी त्यांना खूप जास्त पगार मिळणार होता. लेखकाच्या जागृत मनाला वाटत होते की त्यांनी होकार द्यावा, पण निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी रात्री सुप्त मनाला विचारले, मला या नोकरीबाबत योग्य मार्गदर्शन कर. त्या रात्री त्यांना स्वप्नात एक जुना मित्र दिसला, ज्याने त्यांना इशारा दिला की त्या कंपनीत जाऊ नकोस. सकाळी उठल्यावर लेखकाने ती ऑफर नाकारली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पुढील काही महिन्यांत ती कंपनी दिवाळखोर, बँक करप्ट झाली. सुप्त मनाला भविष्यातील धोक्याची जाणीव आधीच होती. झोपण्यापूर्वीचा एक नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. कधीही रात्री झोपताना मनाला भीती, राग, चिंता किंवा कोणाबद्दल द्वेष घेऊन झोपू नका. जर तुम्ही नकारात्मक मानसिकतेत झोपलात तर तुमचे सुप्त मन 8 तास त्याच नकारात्मकतेवर काम करेल आणि तुमची सकाळ अत्यंत थकलेली आणि उदास होईल. झोपताना नेहमी कृतज्ञता, आनंद आणि शांततेने विचार करून झोपा. आता आपण प्रकरण 14 पाहणार आहोत. सुप्त मन आणि विवाहाच्या समस्या. युअर सबकॉन्शियस माइंड अँड मॅरिटल प्रॉब्लेम्स. नात्यांमधील दुरावा आणि विवाहातील वाद हे बाहेरून निर्माण होत नाहीत, तर ते माणसाच्या मनातील विचारांमधून जन्माला येतात. योग्य जोडीदार कसा आकर्षित करावा. जर तुमचे लग्न झाले नसेल आणि तुम्हाला एक चांगला जोडीदार हवा असेल, तर हुंडा, रूप किंवा पैशांचा विचार करण्याऐवजी तुम्हाला जोडीदारामध्ये कोणते गुण हवे असेल याची यादी तयार करा. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, दयाळूपणा, स्वस्वभावी, आध्यात्मिक. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या गुणांचा विचार करा आणि मनातून विश्वास ठेवा की असा जोडीदार विश्वामध्ये कुठे ना कुठे अस्तित्वात आहे आणि तुमचे सुप्त मन तुम्हा दोघांना एकत्र आणत आहे. घटस्फोट आणि मूळ कारण. लग्न मोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांबद्दल सतत तक्रार करणे आणि दोष शोधणे. जर पत्नी रोज मनात असा विचार करत असेल की माझा नवरा अजिबात चांगला नाही, तो नेहमी माझ्याशी वाईट वागतो, तर तिचे सुप्त मन नवऱ्याचे केवळ वाईट वागणेच तिच्यासमोर आणेल. ती नकळत नवऱ्यासोबत अशी वागेल की नवरा खरोखरच चिडचिड करेल. नाती सुधारण्याचा एक सुवर्ण नियम आहे, तो मी सांगणार आहे. कधीही तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा. रोज रात्री जोडीदाराच्या चांगल्या गुणांबद्दल मनात कृतज्ञता व्यक्त करा. जर तुम्ही तुमच्या मनातील त्याच्याबद्दलचे चित्र बदलले तर सुप्त मनाच्या प्रभावाने त्याचे तुमच्याशी असलेले वागणेही आपोआप बदलू लागेल. प्रकरण 15. सुप्त मन आणि तुमचा आनंद. युअर सबकॉन्शियस माइंड, युअर हॅपीनेस. आनंद ही बाजारात मिळणारी वस्तू नाही किंवा तो एखाद्या परिस्थितीवर अवलंबून नसतो. आनंद ही एक मानसिक निवड आहे. आनंदाची सवय कशी लावावी. अनेक लोकांना दुःखी राहण्याची सवय जडलेली असते. ते सकाळी उठल्या उठल्या विचार करतात, आजचा दिवस किती रटाळ आहे, आज खूप काम करावं लागेल, वातावरण किती खराब आहे. हे लोक स्वतःहून दुःखाला आमंत्रित करतात. याउलट तुम्ही सकाळी डोळे उघडल्या स्वतःला पुढील 3 वाक्य सांगू शकता. त्याच्यातील पहिलं वाक्य हे आहे, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि यशस्वी दिवस आहे.
माझ्या कुटुंबात आणि आजूबाजूला केवळ सुख, शांती आणि आनंद आहे. आज माझ्यासोबत ज्या काही गोष्टी घडतील त्या माझ्या चांगल्यासाठीच असतील. जेव्हा तुम्ही रोज सकाळी ही निवड करता तेव्हा तुमचे सुप्त मन तुमच्या संपूर्ण दिवसाचे नियोजन आनंदी वातावरण करते. आता आपण प्रकरण 16 पाहणार आहोत, सुप्त मन आणि मानवी संबंध. युअर सबकॉन्शियस माइंड अँड ह्युमन रिलेशन्स. हे प्रकरण आपल्याला समाजातील लोकांशी आणि सहकाऱ्यांशी कसे वागावे याचे मानसशास्त्र शिकवते. ज्या बायबलमध्ये द गोल्डन रूल म्हटले आहे, तुम्हाला इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे वाटते, तुम्हीसुद्धा इतरांशी तसेच वागा. मनातील विचार हेच तुमचे कर्म. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोरून खूप गोड बोलत आहात पण तुमच्या पाठीमागे किंवा मनात त्याच्याबद्दल अत्यंत वाईट विचार आहेत, त्याचा नाश व्हावा अशी इच्छा आहे, तर तुमचे सुप्त मन ते विचार तुमच्यासाठी सत्य करेल. कारण सुप्त मनाला हे समजत नाही की तुम्ही हा विचार दुसऱ्यासाठी करत आहात. सुप्त मन त्या विचारांची निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या आयुष्यात घेऊन येते. कठीण लोकांशी कसे वागावे हे आता आपण पाहणार आहोत. निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा लोकांबद्दल ईर्ष्या वाटण्यापेक्षा आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करून स्वतःची जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह क्रिएट करणं खूप गरजेची आहे. आता कठीण लोकांशी कसे वागावे हे आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. काही लोक स्वभावाने अत्यंत कटू, संशयी किंवा रागीट असतात. अशा वेळी त्यांच्यावर रागावण्याऐवजी मनात असा विचार करा की हे व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तिला शांतीची गरज आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल मनात सहानुभूती बाळगता तेव्हा त्यांचा राग तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. जेव्हा तार्किक विचार थकतात तेव्हा सुप्त मन मोठ्या शोधांचे मार्ग दाखवते. झोप ही एक दुर्मिळ जादुई वेळ आहे. यात नकारात्मक विचार घेऊन झोपणे म्हणजे स्वतःचेच नुकसान करणे, म्हणजे स्वतःच्याच पायावर एक मोठा दगड मारण्यासारखे आहे. नात्यांमधील गोडवा टिकवण्यासाठी जोडीदाराला बदलणे थांबवा आणि त्यांच्या गुणांचे कौतुक करा. आनंद ही बाह्य परिस्थिती नसून सकाळी उठून केलेली मानसिक निवड आहे. प्रकरण 17 आता आपण पाहणार आहोत, सुप्त मनाचा वापर करून क्षमा कशी करावी. हाऊ टू यूज युअर सबकॉन्शियस माइंड फॉर फॉरगिव्हनेस. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या मते जोपर्यंत तुम्ही तुमच्या भूतकाळातील कटू आठवणींना आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना मनातून क्षमा करत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही पूर्णपणे यशस्वी, निरोगी किंवा आनंदी होऊ शकत नाही. क्षमा करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हे तर स्वतःला मानसिक तुरुंगात मुक्त करणे होय. रोगांचे मूळ कारण साठवून ठेवलेले द्वेष. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात वर्षानुवर्ष राग किंवा सुडाची भावना बाळगून ठेवता तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या सुप्त मनाला साठवून राहते. हीच ऊर्जा पुढे शरीरात अल्सर, हृदयविकार किंवा रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांच्या स्वरूपात बाहेर पडते. क्षमा करण्याची वैज्ञानिक पद्धत. लेखक म्हणतात की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला क्षमा करायची असेल तर शांत बसा, डोळे मिटा आणि तुमच्या सुप्त मनाला सांगा, मी त्या व्यक्तीचे नाव तिला पूर्णपणे आणि मनापासून क्षमा करत आहे. तिने जे काही केले त्यातून मी तिला मुक्त करत आहे. मी तिच्यासाठी सुख, शांती आणि आरोग्याची प्रार्थना करतो. सुरुवातीला हे करणे कठीण वाटेल, पण जेव्हा तुम्ही हे वारंवार करता तेव्हा त्या व्यक्तीची आठवण आल्यावर तुमच्या मनात होणारा त्रास बंद होईल. जेव्हा एखाद्याची आठवण आल्यावर तुम्हाला राग येत नाही तेव्हा समजून जा की तुम्ही त्याला खरोखर क्षमा केली आहे आणि क्षमा ही केलीच पाहिजे. प्रकरण 18, सुप्त मनाच्या साहाय्याने मानसिक अडथळे कसे दूर करावे. हाऊ युअर सबकॉन्शियस रिमूव्ह मेंटल ब्लॉक्स. अनेक लोकांना दारू पिणे, धूम्रपान करणे, जुगार खेळणे किंवा सतत आळस करणे यांसारख्या वाईट सवयी जडलेल्या असतात. ते त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर या सवयी सोडवण्याचा प्रयत्न करतात पण पुन्हा पुन्हा अपयशी ठरतात. वाईट सवयींची सुप्त मनातील कोडी. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करता तेव्हा सुप्त मन त्या गोष्टीचा एक स्वयंचलित पॅटर्न बनवते. त्यामुळे इच्छाशक्ती कितीही मजबूत असली तरी सुप्त मनाचा पॅटर्न तिला हरवून टाकतो. सवय बदलण्याचे 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा पाहणार आहोत, शांततेची अवस्था म्हणजे रिलॅक्स बसणे.
जेव्हा तुम्ही शांत किंवा अर्धवट झोपेच्या अवस्थेत असता तेव्हा तुमचे सुप्त मन सूचना स्वीकारण्यासाठी खुले असते. नवीन कल्पनेचे रोपण इमॅजिनेशन. जर तुम्हाला दारू पिण्याची वाईट सवय सोडायची असेल तर तुम्ही दारू न पिण्यासाठी स्वतःशी भांडू नका. त्याऐवजी तुम्ही पूर्णपणे व्यसनमुक्त झाला आहात. तुमचे कुटुंब तुमच्या या नवीन रूपाने किती आनंदी आहे आणि तुम्हाला किती फ्रेश वाटत आहे या स्थितीची कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा. जेव्हा ही मुक्ततेची नवीन प्रतिमा सुप्त मनात जुन्या प्रतिमेची जागा घेईल तेव्हा तुमची वाईट सवय आपोआप सुटेल. आता आपण प्रकरण 19 पाहणार आहोत. भीती नष्ट करण्यासाठी सुप्त मनाचा वापर कसा करावा. हाऊ टू यूज युअर सबकॉन्शियस माइंड रिमूव्ह फिअर. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. भीतीमुळे माणसाची बुद्धी, प्रगती आणि आनंद सर्व काही नष्ट होते. पण लेखक म्हणतात की भीती ही वास्तविक नसते, ती केवळ तुमच्या मनातील एक विचार, थॉट असते. स्टेज फिअर वर मात कशी करावी. लेखक एका तरुण गायकाचे उदाहरण देतात ज्याचा आवाज खूप सुंदर होता, पण स्टेजवर जाण्यापूर्वी त्याच्या मनात प्रचंड भीती यायची. माझा आवाज खराब झाला तर, लोक माझ्यावर हसले तर. त्याच्या सुप्त मनाने हीच भीती खरी केली आणि तो स्टेजवर गाऊ शकला नाही. याच्यावर उपाय काय आहे. लेखकाने त्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला पुढील सूचना देण्यास सांगितले. मी खूप सुंदर अप्रतिम गात आहे. मी शांत आणि मी संयमी आहे. स्टेजवरील सर्व लोक माझ्या गाण्याचे कौतुक करत आहेत. त्याने हा सराव काही आठवडे केला. तो ज्या पुढच्या वेळी स्टेजवर गेला तेव्हा त्याच्या सुप्त मनातील शांततेच्या विचारांनी त्याची भीती पूर्णपणे पळवून लावली आणि त्याचे सादरीकरण अप्रतिम झाले. भीतीचा सामना कसा करायचा आता आपण ते पाहूया. लेखक काय म्हणतात याच्यावरती. ज्या गोष्टीची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते ती गोष्ट आधी करा. डू द थिंग यू फिअर. जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल तर पोहायला शिका. जर तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर उंचावर जा. जेव्हा तुम्ही भीतीचा सामना करता तेव्हा सुप्त मनातील भीतीचा तो काल्पनिक फुगा फुटून जातो. आता आपण प्रकरण 20 पाहणार आहोत. मानसिकदृष्ट्या नेहमी तरुण कसे राहावे. हाऊ टू स्टे यंग इन स्पिरिट फॉर एव्हर. तुमचे वय हे तुमच्या जन्म दाखल्यावरील बर्थ सर्टिफिकेटवरील वर्षावर ठरत नाही, तर तुमचे वय हे तुमच्या सुप्त मनातील विचारांवर ठरते. जोपर्यंत तुमच्या मनात नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही तरुण आहात. म्हातारपण ही केवळ एक संकल्पना आहे. अनेक लोक वयाची 60 ओलांडली की विचार करू लागतात, आता माझे आयुष्य संपले आहे, आता मी म्हातारा झालो, माझे शरीर थकले. जेव्हा ते हा विचार सुप्तमनाला सांगतात तेव्हा सुप्तमन त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी करते आणि ते खरोखरच म्हातारे व आजारी दिसू लागतात. इतिहास घडवणारे वृद्ध राजे लेखक अनेक अशा महान लोकांची उदाहरणे देतात ज्यांची वयाच्या 80च्या किंवा 90च्या वर्षी जगातील सर्वात मोठे शोध लावले, पुस्तके लिहिली किंवा नवीन उद्योग सुरू केले. तुमचे शरीर काळाप्रमाणे बदलते पण तुमचे मन कधीही म्हातारे होऊ देऊ नका. निवृत्तीनंतर, रिटायरमेंटनंतर शांत बसण्यापेक्षा नवीन भाषा शिका, नवीन छंद जोपासा, तरुणांचे मार्गदर्शन करा. जेव्हा तुमचे मन कार्यरत राहील तेव्हा तुमचे सुप्त मन तुमच्या शरीरात चैतन्य आणि दीर्घायुष्य टिकून ठेवेल. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मधील जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकाचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण अजून थोडंसं याच्यामधला पार्ट थोडासा जो विश्लेषित केलेला आहे तर तो आपण पाहणार आहोत. ॲज यू थिंक एनकरेज इन युअर हर्ट सो आर यू. तुम्ही तुमच्या मनात स्वतःला जसा विचार करता आणि विश्वास ठेवता तसेच तुम्ही प्रत्यक्षात बनता. तुमचे सुप्त मन हा एक महाकाय अल्लाउद्दीन दिवा आहे ज्याचा ताबा तुमच्या जागृत मनाकडे, तुमच्या विचारांकडे आहे. आजपासून तुमच्या मनात भीती, गरिबी, आजारपण आणि मत्सरतेचे विचार पेरणे बंद करा. त्याऐवजी यश, समृद्धी, अथांग आरोग्य आणि आनंदाचे विचार पेरा. तुमचे जीवन सुवर्णमय होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. मानसिक शांतता आणि ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी. जेव्हा रात्री डोक्यात विचारांचे चक्र सतत चालत असते आणि मन अस्वस्थ असते तेव्हा जागृत मनाला शांत करून सुप्त मनाला रिप्रोग्राम करण्यासाठी ही स्क्रिप्ट रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे डोळे बंद करून म्हणा.
माझ्या सभोवताली आणि माझ्या आत पूर्ण शांत आहे. माझ्या मनातील विचारांचे वादळ शांत झाले आहे. मी भूतकाळातील सर्व चुका आणि भविष्यातील सर्व चिंता या क्षणी सोडून देत आहे. विश्वाची दैवी शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि ती माझ्या आयुष्यात सर्व काही योग्य करत आहे. मी सुरक्षित आहे, मी शांत आहे आणि मी सुखाच्या झोपे जात आहे. नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये नवीन संधी मिळवण्यासाठी जर तुम्ही करिअरमध्ये अडकून पडला असाल, नवीन नोकरी शोधत असाल किंवा व्यवसायाची वाढ करायची असेल, तर दररोज सकाळी उठल्या बेडवर बसून ही स्क्रिप्ट पूर्ण आत्मविश्वासाने उच्चारावी. माझे सुप्त मन हे अथांग ज्ञानाचा स्रोत आहे. माझ्यासाठी करिअरचे आणि प्रगतीचे कोणते दरवाजे योग्य आहेत ते त्याला अचूक ठाऊक आहेत. मी आज एका नवीन आणि सुवर्ण संधीला माझ्या आयुष्यात आमंत्रित करत आहे. माझ्या कष्टाचे आणि कौशल्याचे योग्य चीज होत आहे. मला हवे असलेले यश माझ्याकडे चुंबकीय शक्तीसारखे आकर्षिले जात आहे. मी माझ्या प्रगतीबद्दल कृतज्ञ आहे. नकारात्मक ऊर्जा आणि लोकांच्या टोमण्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, कारण कसं, सकारात्मक ऊर्जा आहे तर नकारात्मक ऊर्जा ही असणारच आहे आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोक आहेत तर नकारात्मक लोकही असणार आहेत आणि ते नकारात्मक लोक आपल्याला कायम टोमणे देतात आणि आपल्याला एनकरेज करायला सोडून डिस्करेज करतात आणि त्या लोकांची कुठेतरी नकळत ऊर्जा आपल्यामध्ये सामावतेच. सो त्या लोकांपासून दूर राहण्यासाठी किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे वाक्य म्हणायचं. आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी लोक असतात जे आपल्यावर जळतात किंवा सतत नकारात्मक बोलतात. अशावेळी त्यांच्या ऊर्जेचा आपल्या सुप्त मनावर परिणाम होऊ नये म्हणून ही प्रोटेक्शन स्क्रिप्ट वापरायला हवी. इतरांचे नकारात्मक विचार, त्यांचे शब्द किंवा त्यांचे मत माझ्या सुप्त मनाला स्पर्शही करू शकत नाही. मी केवळ सकारात्मकता आणि आनंदाचा स्वीकार करतो. जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात, मी त्यांना मनातून शांती आणि शहाणपणा लाभू अशी सदिच्छा देतो. माझ्या भोवती सकारात्मक विचारांचे एक भक्कम कवच तयार झाले आहे, जे माझे नेहमी रक्षण करते. आता आपण परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये म्हणजे इंटरव्ह्यूला जाताना प्रचंड आत्मविश्वास आपला वाढवण्यासाठीचं पाहूया. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असाल, स्टेजवर बोलणार असाल किंवा मोठ्या जॉबची मुलाखत देणार असाल, तर आधी 3 ते 4 दिवस रोज दुपारी आणि रात्री ही स्क्रिप्ट लिहा किंवा म्हणा. मी जे काही वाचले आहे आणि अभ्यासले आहे ते सर्व माझ्या सुप्त मनाच्या मेमरी बँकेमध्ये सुरक्षित आहे. जेव्हा मी परीक्षा किंवा मुलाखतीच्या हॉलमध्ये जाईन तेव्हा माझे सुप्त मन मला प्रत्येक प्रश्नाचे अचूक आणि योग्य उत्तर योग्य वेळी आठवून देईल. माझ्या मनात कोणतीही भीती नाही. मी पूर्णपणे शांत, संयमी आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. माझे यश हे निश्चित आहे. सुप्त मनाचा वापर करताना घ्यावयाची म्हणजे एक सर्वात मोठी काळजी आहे तर ती आपण घेऊया. तर लेखक म्हणजे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, जेव्हा तुम्ही या प्रार्थना करता किंवा ह्या ज्या ओळी वाचता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर किंवा मनात तणाव, स्ट्रेस नसावा. जर तुम्ही डोक्याला कपाळावर आट्या घालून हे कधी खरं होईल या शंकेने वाचत असाल तर सुप्त मन तुमच्या त्या शंकेला खरे करेल का? एखादे गाणे ऐकताना किंवा निसर्गाचा आनंद घेताना आपण जितके शांत, रिलॅक्स असतो तितक्याच हलक्या मनाने आणि विश्वासाने हे विचार सुप्त मनाला सोडून द्यायचे असतात. जोसेफ मर्फी यांच्या या अद्भुत पुस्तकाचा सखोल अभ्यास आपण केलेला आहे. सो मला असं वाटतं की हे पुस्तक आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आचरणात आणणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या पुस्तकाचा सारांश कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका आणि तुमची मते, प्रतिक्रिया